नमस्कार मंडळी, आज आपण बटाटा अंड्याची चटणी बघणार आहे. तर बटाटा टाकून एक अंड्याचा प्रकार आहे चटणीचा, तो आपण बघूयात. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघतो आपण. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि एकदम बारीक चिरलेला बटाटा एक घेतलेला आहे. 4 अंडे घेतलेली आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आपण 2 चमचे. त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची आपण टाकलेला आहे. कांदा मिरची आपण थोडंसं परतून घेणार आहे. जास्ती कांदा नको आहे, कोणाला कांदा आवडत नाही, किंवा कांदा आणि बटाटा टाकलं तर जास्ती क्वांटिटीमध्ये चटणी होते. अंडे जर कमी असेल तर जास्ती लोकांसाठी अशा प्रकारे आपण थोडंसं परतून घेणार आहे कांद्याला. 5 मिनटं परतून घेऊयात. कढीपत्ता फोडणीमध्ये टाकायचा राहिला होता, पण ठीक आहे, आपण कांद्यामध्ये टाकलेला आहे. त्यालाही थोडंसं परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेला बटाटा टाकलेला आहे, तोही चांगला परतून घेऊयात. चांगलं मोठ्या गॅसवरच आपण परतून घेणार आहे. कांदा आणि बटाटा परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकलेले आहे. त्याच्यासोबतच आपण थोडंसं मीठ टाकणार आहे, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो अजून चांगला परतला जाईल. तुम्ही बघू शकता बटाटा आपण शिजलेला आहे. त्याचा अर्थ की आपलं सगळं कांदा, टोमॅटो आणि बटाटा परफेक्ट शिजलेला आहे. करपायचा नाही आहे आपल्याला. आपण थोडासा गरम मसाला टाकणार आहे. गरम मसाल्याची पावडर आहे, ते टाकून आपण थोडंसं परतून घेणार आहे. 4 अंडी फोडून घेतलेली, आपण फेटून नाही घेतलेली, डायरेक्ट फोडून आपण डायरेक्ट त्या कांद्या बटाट्याच्या ह्याच्यावर आपण टाकतोय. ह्याला चांगलं मिक्स करून घेऊयात आपण. अशा प्रकारे आपण 5 मिनटं परतले. त्याच्यावर कोथिंबीर पेरलेली आहे. परत एकदा मिक्स करून घेऊयात. अशा प्रकारे 10 मिनटं परतून आपली बटाटा अंडा चटणी तयार आहे. त्याला भुर्जी म्हणतात, पण सहसा आम्ही आमच्या घरी त्याला अंड्याची चटणीच बोलतो. तर अशा प्रकारे अंड्याची चटणी किंवा अंड्याची भुर्जी बटाटा टाकून नक्की करून बघा. आपलं चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. काही सजेशन असेल तर सांगा प्लीज. इकडे गरम गरम ज्वारीची भाकरी करून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपलं प्लेट तयार आहे. तर गरम गरम खायला या मंडळी. जाता जाता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.